दिल्लीतील 2 महाराष्ट्र द्वेष्ट्यांमुळे मुंबई आपल्याला उपरी होणार असं उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि मोदींवर निशाणा साधताना म्हटलंय। मशालीची धग त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे असं देखील ठाकरेंनी म्हटलंय। आपल्याच खांद्यावर चढून महाराष्ट्र द्वेष्टे दिल्लीत बसले, आपल्याला लाद घालण्याची भाषा करणाऱ्यांना तंगड पकडून बाजूला फेका असा इशारा देखील ठाकरेंनी दिलाय। मशालीला दुसरं नाव आहे पलिता। त्या कुंचल्याची मशाल तेव्हा जर शिवसेना प्रमुखांनी केली असेल आणि केली म्हणून आज आपण इकडे आहोत, तर आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल तर हे महाराष्ट्र द्वेष्टे जे 2 दिल्लीमध्ये बसलेत, ज्याला मी काय नाव दिलेलं आहे बघा दिवाकरजी, मी व्यंगचित्र नाही काढत पण शब्दाने थोडंसं बोलतो, शब्दाने थोडंसं जे बोलायचं ते बोलतो आणि ते लोकांना पटते। मग अशा वेळेला ही मशालीची धग ही त्यांच्या बुडाला लावायची की नाही, लावणार की नाही? काळ बदलला, मध्ये परिस्थिती बदलली असं वाटत होतं। त्या बदलत्या काळामध्ये आपलाच वापर करून हे मुंबईचे द्वेष्टे, महाराष्ट्राचे द्वेष्टे हे आपल्या खांद्यावरती चढून दिल्लीमध्ये बसले आणि आज जर का आपल्याला लाथा घालण्याची भाषा करत असतील तर याचं तंगड पकडून बाजूला फेकायचं की नाही फेकायचं?